Good morning, students. Today we are going to see alkali metals and elements of group 2. Do you know? In our periodic table, total number of blocks are 4. That is S block, P block, D block and the F block. These group 1 and 2 are situated at the left side of our periodic table, that is in S block element. So now we start the introduction of group 1 and group 2. See, the elements of group 1 and 2 are placed on the left in the periodic table. Group 1. In group 1, all the elements are alkali metals. These elements called the alkali metals. These elements are hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium and francium. These elements, except hydrogen, are collectively called alkali metals. Only hydrogen is not alkali metal in the first group, even though hydrogen is situated at the first group element. Only except the hydrogen, all elements are the alkali metals. These all elements. Now next, two elements from group 1, that is sodium and potassium, are the sixth and seventh most abundant element in earth crust. Now see students, abundant element means that जे elements most of quantity मध्ये सापडले जातात. Abundant का meaning is that most quantity. These are the sodium and the potassium. But francium does not occur in appreciably in nature because it is radioactive and has short half-life period. Next, see, now we are going to see the electronic configuration of the group 1. That is our hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium and francium. आता आपल्या सगळ्यांना वाटतं की हे जे नंबर्स आहे, पिरियडिक टेबल्स आहे, हे एलिमेंट्स आहे, सिक्वेंटली पार्ट कसे ठेवायचे. आता याच्यासाठी काही ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स थोड्याशा फनी आहे, पण तुम्ही जे ह्या ट्रिक्स यूज केल्या, वापरल्या, तर तुमचे हे एलिमेंट्स आहे सिक्वेन्स जर सपोज आपण ग्रुप फर्स्ट बघितला, ते ग्रुप फर्स्टचे एलिमेंट्स आहे हायड्रोजन. फर्स्ट एलिमेंट इज हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिजियम, फ्रान्सियम. आता बघायला गेलं तर आपल्या पिरियडिक टेबलमध्ये टोटल 118 एलिमेंट्स आहे आणि ग्रुपही 18च आहे. मग 18 ग्रुपपैकी आता आपण जस्ट फर्स्ट अँड सेकंड ग्रुप आपण स्टडी करायला घेतला आहे. मग आपल्याला हे एलिमेंट्स पार्टही झाले पाहिजे, त्यासाठी एक ट्रिक आहे. नाव सी आपण ती फर्स्ट ग्रुपसाठी अप्लाय करू. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिजियम, फ्रान्सियम. आता जी काही मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, ती जर ट्रिक तुम्हाला आवडली तर मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. दॅट इज सी, हेलिना की रब से फरियाद. बघा मुलांनो, हे जे वाक्य आहे हेलिना की रब से फरियाद. हेलिना दॅट इज हायड्रोजन, लिथियम, सोडियम, की रब से पोटॅशियम, रुबिडियम, सिजियम अँड फ्रान्सियम दॅट इज अ फरियाद. हेलिना की रब से फरियाद. बघा फनी आहे थोडंसं, बट मला तरी वाटतं की हे वाक्य तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहील, सिक्वेन्स वाईज व तुमचे एलिमेंट्सही लक्षात राहील. सी, हायड्रोजन, atomic number of hydrogen is a 1, that is condensed electronic formula configuration is a 1s1, electronic configuration and 1s1. आता तुम्हाला आपण अबाव प्रिन्सिपल बघितले. सी, इन अबाव प्रिन्सिपल काय, फर्स्ट जे ऑर्बिटल असतं ते 1s असतं, देन 2s, 2p, 3s, 4p. जसे जसे इलेक्ट्रॉन्सची ॲटॉमिक नंबरची संख्या वाढत चालते तसे तसे इलेक्ट्रॉन्स हे ह्या सिक्वेन्समध्ये शिफ्ट होत चालतात. फर्स्ट 1sमध्ये तो शिफ्ट होतो. 1sची कॅपॅसिटी असते 2 इलेक्ट्रॉन्स. 2 इलेक्ट्रॉन्स ते फुलफिल झाला 1s. नंतर थर्ड जो इलेक्ट्रॉन आहे तो 2sमध्ये एंटर करतो. त्याच्यानंतर 2p. आता p ऑर्बिटलची कॅपॅसिटी असते 6 इलेक्ट्रॉनची. त्याच्यामध्ये 6 सबशेल्स, 3 सबशेल्स असतात. त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स बसतात. 6च्या पुढचे जे इलेक्ट्रॉन्स आहे बाकी म्हणजे 2, 2, 4 आणि हे 6 म्हणजे असे झाले 10. 10चा 11वा जो एलिमेंट आहे तो इलेक्ट्रॉन जो आहे तो बसतो 3sमध्ये. अशा प्रकारे हे जे ऑर्बिटल्स आहे ते अशा प्रकारे इन्क्रीज होत जातात. म्हणजे दिस इज द एनर्जी. ही एनर्जी जास्त आहे. 1sची थोडी एनर्जी कमी आहे, जास्त एनर्जी आहे 2sची. 2p ही इन्क्रीज इन ऑर्डर ऑफ द एनर्जी ऑफ द ऑर्बिटल्स आहे. तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे बघाल ते कसं बघणार आहात, तुम्ही ह्या वेने बघणार आहात. म्हणजे आता आपण पहिले बघतोय लिथियम. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हेलियम 2s1. ओके, हे कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द लिथियम इज द 1s2, 2s1. 1s2 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द हेलियम. कारण की हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2, इथे लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3, हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2, म्हणजे हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2. मीन्स 1s2 मीन्स हा इथे हेलियम आपण ड्रॉ केला आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, दीज ऑल एलिमेंट्स आर द नोबल गॅसेस.
नोबल गॅसेसचं काय, त्यांचे ॲटॉमिक नंबर जे आहे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, फुलफिल्ड असतं. मीन्स त्यांच्या आउटर शेल ऑर्बिटलमध्ये कुठलाही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतो. मीन्स हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन हे जे आहेत एलिमेंट्स ते कोणाला इलेक्ट्रॉन्स देत नाही आणि कोणाशी शेअरही करत नाही इलेक्ट्रॉन्स. पण दॅट इट मीन्स दॅट दे आर द नोबल गॅसेस. मग त्यात 1s2 हे फुलफिल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हेलियमचं. देन सोडियम एलिमेंट, सोडियम का ॲटॉमिक नंबर इज 11. Condensed electronic configuration of the neon. Why neon? Neon का atomic number is a 10. That is a 1s2, 2s2, 2p6. हे 2p6 पर्यंतचं कॉन्फिगरेशन जे आहे ते आहे निऑनचं, म्हणून आपण इथे निऑन लिहिलंय. अँड द ॲक्च्युअल सोडियम का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द 1s2, 2s2, 2p6, 3s1 लाईक दॅट. मीन्स आपण कुठे जातोय, अबव प्रिन्सिपल मध्ये. हे सिक्वेन्स आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2 ऑर द 3s1 लाईक दॅट. म्हणजे एनर्जी लेवल ही आपली अशी अशी इन्क्रीज होत जाते. त्याप्रमाणे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं करतो. आधी 1s ऑर्बिटल येते, नंतर 2s, 2p, 3s, 3p, 4s, 4d, 4p, 4s लाईक दॅट ऑन सो. नाव नेक्स्ट बघा, सगळे हे जे काही एलिमेंट्स आहे ग्रुप 1चे तसंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. तसंच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज लाईक दॅट 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s1. नाव सी स्टुडंट्स, तुम्हाला दिसेल की एव्हरी एलिमेंट्स हॅज अ वन अनशेअर्ड इलेक्ट्रॉन इन द 4s ऑर्बिटल. सी 1s1, 2s1, 3s1, 4s1, 5s1, 6s1 and 7s1. It means that the general electronic configuration of group 1 is the ns1. सी बघा, ns1 हे जे काय आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे ग्रुप 1चं. सिमिलरली आपण आता बघणार आहोत ग्रुप 2. नाव ग्रुप 2चं जे आहे, now group 2. Group 2, the elements of the group 2 consist of the elements beryllium, magnesium, calcium, strontium, barium and the radium. These elements are collectively called alkaline earth metal. आता जसं ग्रुप 1च्या एलिमेंट्सला आपण अल्कलाइन मेटल्स म्हणतो, तसंच ग्रुप 2च्या एलिमेंट्सला आपण म्हणणार आहोत अल्कलाइन अर्थ मेटल्स. बिकॉज दिस एलिमेंट्स आर ऑकर्स इन द मिनरल्स इन रॉक्स. म्हणजे ते रॉक्समध्ये जमिनीमध्ये सापडले जातात. सो दे आर कॉल्ड द अल्कलाइन अर्थ मेटल्स. नेक्स्ट द एलिमेंट्स मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. हे जे दोन एलिमेंट्स आहे मॅग्नेशियम अँड कॅल्शियम आर फाउंड अबंडंटली एलिमेंट्स इन अर्थ क्रस्ट, बट रॅडियम इज नॉट इझी टू फाउंड. आता बघा, हे जे काही ग्रुप 2चे एलिमेंट्स आहे त्याच्यापैकी मॅग्नेशियम अँड कॅल्शियम जो आहे तो सर्वात जास्त प्रमाणामध्ये अर्थ क्रस्टमध्ये सापडला जातो. ओनली रॅडियम जो एलिमेंट आहे इट इज नॉट फाउंड व्हेरी इझिली. आता जसं आपण फर्स्ट ग्रुप 1 मध्ये बघितलं, फ्रॅन्सियम जो होता तो आपला रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट होता. सिमिलरली रॅडियम इज द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. आता रॅडियमचा शोध लावलाय मॅडम क्युरी. हे आपण शाळेत असल्यापासून शिकत आलोय की रॅडियम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. रॅडियमचा शोध लावलाय मॅडम क्युरीने. सो दीज आर द ग्रुप 2 एलिमेंट्स. नाव नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द ग्रुप 2 एलिमेंट्स. सी स्टुडंट्स, ग्रुप 2 एलिमेंट कन्सिस्ट ऑफ द बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम अँड रॅडियम. जसं मी ग्रुप 1 मध्ये तुम्हाला सांगितलं की हे जे काय एलिमेंट्स आहेत ते सिक्वेन्सली तुम्ही लक्षात कसे ठेवणार आहात, तर याच्यासाठी ही एक ट्रिक आहे. ही वाक्य तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही बघा, तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद करा, व्हिडिओ ऑफ करा, बुक ऑफ करा आणि एका नोटबुकवर मी जे वाक्य सांगते ते वाक्य लिहून हे एलिमेंट्स तुम्हाला सिक्वेन्स वाईजमध्ये लिहिता येतात की नाही ते तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्कीच कळवा. नाव सी ग्रुप 2चे एलिमेंट्स बघा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम अँड रॅडियम. त्यांचे अल्फाबेट्स आहे बघा. बेटा मागे कार स्कूटर बाप राजे. बघा, इझी वाक्य आहे. हे वाक्य फक्त लक्षात ठेवा. बेटा मागे कार स्कूटर बाप राजे. बेटा बेरिलियम, मागे मॅग्नेशियम, कार कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम स्कूटर, बाप बॅरियम अँड द रॅडियम इज द RA. दॅट इज द बेटा मागे कार स्कूटर बाप राजे. हे जे आहे तुम्ही लक्षात ठेवा, नक्कीच तुमच्या एलिमेंट सिक्वेन्समध्ये लक्षात राहतील. नाव नेक्स्ट से ॲटॉमिक नंबर ऑफ बेरियम इज द 4. कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ barium is He, helium 2s2, and the electronic configuration of the barium is a 1s2, 2s2. Now magnesium atomic number is 14, neon 3s2, that is electronic configuration 1s2, 2s2, 2p6, 3s2. नाव सी स्टुडंट्स, आपण जे काही फर्स्ट ग्रुपमध्ये बघितलं होतं, फर्स्ट ग्रुपमध्ये 2s1, 3s1, 4s1, 5s1, 6s1 हे होतं आणि आता याच्या ग्रुप 2 मध्ये आहे 2s2, 3s2, 4s2, 5s2. इट मीन्स व्हॉट,
हा जो ग्रुप 2 आहे तो इलेक्ट्रॉन लिथियमचा ॲटॉमिक नंबर होता 3, बेरिलियमचा आहे 4, जसा सोडियमचा होता 13, मॅग्नेशियमचा आहे 14. म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन हा इथे इन्क्रीज झालाय कारण की हा सेकंड ग्रुप आहे. सो इथे 2s2, 3s2, 4s2 म्हणजे लास्ट फॅक्टर s ऑर्बिटल जे आहे ते फुलफिल्ड आहे इलेक्ट्रॉन ग्रुप नंबर 2 चं. दॅट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द ग्रुप 2 इज द ns2. जसा आपला ग्रुप 1 चा होता ns1, तसा हा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुप 2 चा आहे ns2. ns2. Now next we are going to see the general outer electronic configuration of group 1 is ns1 and that of the group 2 is the ns2. The loosely held electron in valence shell of these elements can be easily removed to form metal ions. म्हणजे जे काय लास्ट इलेक्ट्रॉन्स आहे 1s1 मधला ns मधला एक इलेक्ट्रॉन हा आणि ह्या ns2 मधला हा हे दोन इलेक्ट्रॉन, म्हणजे हे इलेक्ट्रॉन हे लूजली हेल्ड असतात, त्यांच्यामधला जो काही बॉन्डिंग आहे तो काही स्ट्रॉंग नसतो, म्हणून ते इलेक्ट्रॉन्स आहे ते इझिली रिमूव्ह होतात आणि त्यांच्यापासून काय फॉर्म होतं, मेटल आयन्स फॉर्म होतात. मेटल आयन्स मीन्स व्हॉट, ऑलरेडी ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये आपण बघितले दीज ऑल एलिमेंट्स आर द मेटल. मग त्यांच्यामधले हे जे इलेक्ट्रॉन्स काढून जर घेतले, कोणते इलेक्ट्रॉन्स, लास्टली हेल्ड इलेक्ट्रॉन दॅट इज द हे 2s2, 3s2 हे इलेक्ट्रॉन काढले तर त्यांच्यापासून काय तयार होतोय, मेटल आयन्स तयार होतात. इट मीन्स व्हॉट, मेटल आयन्स, दे फॉर्म द मेटल आयन्स. हेच these elements are never found in free state in nature. त्याच्यामुळे हे एलिमेंट जे आहे नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये कुठेही सापडत नाही. ओके स्टुडंट्स, आता हे जे होतं आपलं इंट्रोडक्शन ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द ट्रेड्स इन ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2. आता आपण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत आणि काही ट्रेड्स बघणार आहोत. नाव सी फर्स्ट, all the alkali metals. Alkali metal means our group 1. All the alkali metals are silvery white and soft. ते कसे असतात, सिल्वरी व्हाईट कलर मध्ये असतात आणि सॉफ्ट असतात. ड्यू टू देअर लार्ज ॲटॉमिक साइज दीज एलिमेंट्स हॅव लो डेन्सिटी. त्यांची डेन्सिटी कशी असते, लो, बिकॉज ऑफ देअर ॲटॉमिक साइज इज लार्ज. दे आर मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. हे जे एलिमेंट्स आहे ग्रुप 1 चे दॅट इज अल्कलाइन मेटल्स, दे आर द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. नाउ नेक्स्ट, the alkaline earth metals. Alkaline earth metal means our group 2 are metals also in general silvery white lustrous and soft but harder than the alkaline metals. जसे अल्कलाइन मेटल्स जे आहेत ते सॉफ्ट असतात, त्याच्यापेक्षा थोडेसे हार्ड मध्ये काय असतात, अल्कलाइन अर्थ मेटल्स असतात. दे आर ऑल्सो स्ट्रॉंगली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. तेही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे बट कंपॅरेटिव्ह लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन द अल्कलाइन मेटल्स. इट मीन्स दॅट ग्रुप 1 अँड ग्रुप 2 यांच्यामध्ये जे काही इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे अल्कलाइन मेटलची ही थोडीशी जास्त असते. अल्कलाइन मेटल्स आर मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन द अल्कलाइन अर्थ मेटल्स. ओके, नाउ नेक्स्ट सी chemical properties of elements of group 1 and group 2. The alkali metals and alkaline earth metals are very reactive in nature. They reactive असतात. The elements of group 1 and group 2 both being S block elements. ते S block मध्ये सिच्युएटेड असतात, हे आपण सुरुवातीलाच बघितलं. शो द सिमिलरली इन देअर केमिकल प्रॉपर्टीज. आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या जवळजवळ कशा असतात तर सारख्या असतात, कारण की ते एस ब्लॉक मधनं दोन्ही ग्रुप बिलॉंग्स करतात. जसं आपण एकाच फॅमिलीमधनं असलो तर एकाच फॅमिलीमधले पीपल जे असतात किंवा लोक जे असतात ते जवळजवळ त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्याच असतात, त्यांचं वागणं सारखं असतं, त्यांच्या सवयी सारख्या असतात. दॅट सेम लाईक दॅट एस ब्लॉक एलिमेंट जे आहेत, एस ब्लॉक एलिमेंटचे ग्रुप 1 अँड ग्रुप 2 त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ही जवळजवळ कशा असणार आहे, सारख्याच असणार आहे. नाउ सी फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी दॅट इज अ रिएक्शन विथ ऑक्सिजन. Reaction with oxygen it means what? The group 1 elements and group 2 elements are react with the oxygen. What happened? See group 1. All the elements of group 1 rapidly lose their luster in air due to formation of layer of oxide. आता हे जे काही ग्रुप 1 चे एलिमेंट्स आहे जे ते जर हवेमध्ये ठेवले तर ते हवेमध्ये लवकर हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतात आणि त्याचा जो लेयर आहे मीन्स फॉर एक्झाम्पल मी आयन सांगते. आयन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, लोखंड जर हवेत ठेवला तर लोखंडाचा वरचा लेअर जो आहे तो कसा होतो, गंजतो. आपण त्याला काय म्हणतो, गंज लागणं. सेम लाईक दॅट आता आयन तर ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये नाहीये, बट सेम मी एक्झाम्पल सांगितलं फक्त. सेम लाईक दॅट आयन in all these elements are react with air, their layer is there is a formation of the oxide. त्यांचा वरचा जो लेअर आहे त्याचं ते ऑक्साइड मध्ये कन्वर्जन होतं त्या लेअरचं. On peroxide
and in some cases superoxide by reaction with oxygen in air. आता काय काय फॉर्म होतं बघा मग लेअर त्याचा फर्स्ट लेअर ऑक्साईड काहींचे एलिमेंट्स आहेत ते ऑक्साईड मध्ये कन्वर्ट होतात, काही एलिमेंट्स जे आहेत ते परऑक्साईड मध्ये कन्वर्ट होतात आणि काही एलिमेंट्स आहेत ते सुपर ऑक्साईड मध्ये कन्वर्ट होतात. आता आपण त्याची रिएक्शन बघू. सी नाउ टू lithium plus oxygen gives 2 LiO, that is a lithium oxide. ह्या lithium oxide आहे. When lithium oxide is reacts in air, that is the oxygen present into the air, there is a formation of the lithium oxide. Now sodium, when sodium is reacts with air, there is a formation of Na2O2, that is the sodium peroxide. हे peroxide असतात, that is the metal ion 2 and the oxygen का molecules are 2. Now potassium reacts with oxygen forms from the KO2, that is the potassium superoxide. म्हणजे तीन ऑक्साइड्स मिळतात आपल्याला. फर्स्ट इज द लिथियम ऑक्साइड, सोडियम peroxide and the sodium superoxide, potassium superoxide. Now see, when group 2 elements are react with the oxygen or they react in air, what happen? These elements are protected from air oxidation by an oxide film formed on their surface. All the elements of group 2 burn when ignited in air, forming MO type oxides. MO means what? Metal oxide. M for metal. M चा meaning आहे metal. Metal oxide. Metal type oxides. The product is a mixture of oxide and the nitride. बघा आता म्हणजे हवेतल्या नायट्रोजन बरोबर सुद्धा ग्रुप 2 चे एलिमेंट्स रिएक्ट करतात. नाउ सी मॅग्नेशियम O2 gives 2 MgO, that is this is a magnesium oxide, means metal oxide. MO type oxide आपल्याला भेटतात, that is MO. And when this element, that is the elements of the group 2 reacts with the nitrogen, there is a formation Mg3N2. नायट्राइट हे फॉर्म होतात आणि ऑक्साइड हे फॉर्म होतात. नेक्स्ट फर्दर हिटिंग ऑन द ऑक्साइड. आणि ह्या ऑक्साइडला कोणते ऑक्साइड? हे जे ऑक्साइड आहे MgO, दॅट इज द ऑक्साइड्स ऑफ द ग्रुप 2, ते जर आपण फर्दर हिटिंग केलं, त्यांना जर परत हिटिंग केली, दिस ऑक्साइड इन एअर रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द परऑक्साइड. त्या ऑक्साइडचं फॉर्मेशन ऑफ द परऑक्साइड मध्ये फॉर्मेशन होतं. नाउ सी सेकंड केमिकल प्रॉपर्टी, दॅट इज द रिएक्शन विथ वॉटर. आता आपण रिएक्शन विथ एअर बघितलं, आता रिएक्शन विथ वॉटर बघणार आहोत. मीन्स ग्रुप 1 अँड ग्रुप 2 चे एलिमेंट जेव्हा वॉटर बरोबर रिॲक्ट करतात तर काय फॉर्म होतं? सी ग्रुप 1 lithium, sodium and potassium. बघा lithium, sodium, potassium, these elements are from group 1. All floats on water. ते पाण्यावर तरंगतात. Due to the hydrogen bubbles released on reaction with water. त्यांच्यातला जो हायड्रोजन आहे, वॉटर मधला हायड्रोजन आहे, जेव्हा हे तिन्ही एलिमेंट्स आहे वॉटर बरोबर रिॲक्ट करतात, दॅट टाइम हायड्रोजन फ्रॉम वॉटर आर रिलीज इन द फॉर्म ऑफ बबल. ते बबलच्या फॉर्म मध्ये रिलीज होतात. सो ऑल दीज 3 एलिमेंट्स आर फ्लोट ऑन द वॉटर. लिथियम रिॲक्ट स्लोली बट सोडियम अँड पोटॅशियम रिॲक्ट विगरसली. या तिन्ही एलिमेंट पैकी लिथियम जो आहे तो वॉटर बरोबर फास्टली रिॲक्ट होतो, स्लोली रिॲक्ट होतो. बट सोडियम अँड पोटॅशियम जे आहेत ते विगरसली रिॲक्ट होतात. ड्यू टू हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन, सोडियम अँड पोटॅशियम कॅच फायर व्हेन पुट इन वॉटर. आणि त्याच्यामध्ये जे काही 2 एलिमेंट्स आहेत, दॅट इज सोडियम अँड पोटॅशियम, कॅच फायर व्हेन पुट इन वॉटर बिकॉज द रिॲक्शन इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. See, Na reacts with water molecule, gives the Na plus ion, OH minus ion and H2. H2, the arrow is 8, means that there is a in the form of the air or the bubble, in the form of the bubble. त्या बबलच्या फॉर्म मध्ये H2 molecules निघून जातात. And Na plus फॉर्म होतो आपल्याला, that is a metal ion and the OH minus hydroxyl ions are formed. Okay, now next, हे group 1 ची रिॲक्शन झाली. Now group 2 ची रिॲक्शन. When group 2 reacts with the water molecule, what happened? The elements of group 2 react with water to form metal hydroxide. इथे काय फॉर्म होतो? मेटल हायड्रोक्साइड, दॅट इज बघा हा कॅल्शियम हायड्रोक्साइड आहे, हा मेटल हायड्रोक्साइड आहे. MOH टाईपचे हायड्रोक्साइड फॉर्म होतात, लाईक दॅट. सी MOH टाईप हायड्रोक्साइड. The elements of group 2 react with water to form metal hydroxide and hydrogen. हायड्रोजन याच्यामध्ये रिलीज होत होते इन द फॉर्म ऑफ गॅस. बेरिलियम डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. आता ग्रुप 2 च्या एलिमेंट्स पैकी बेरिलियम जो एलिमेंट्स आहे तो वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाही. मॅग्नेशियम डिकम्पोजेस हॉट वॉटर. अदर एलिमेंट्स रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर फॉर्मिंग मेटल हायड्रोक्साइड. MOH टाईप हायड्रोक्साइड फॉर्म होतात आणि हायड्रोजन गॅस रिॲक्ट बाहेर पडतो. बघा बेरिलियम हा वॉटर बरोबर रिॲक्टच करत नाही. मॅग्नेशियम जो आहे तो वॉटर बरोबर डिकम्पोज होतो अँड अदर एलिमेंट्स आर रिॲक्ट विथ द कोल्ड वॉटर, सो फॉर्मिंग द मेटल हायड्रोक्साइड. बघा कॅल्शियम घेतलाय आपण, कॅल्शियम रिॲक्ट्स विथ द वॉटर मॉलिक्यूल
form the MOH twice type of the hydroxide, that is the CaOH twice, calcium hydroxide, and the H2 gas हा बाहेर पडतो. This sign is like that, arrow. Arrow का meaning is that in the form of the gases it released. Now see third chemical property of group 1 and group 2, that is a reaction with hydrogen. Now see students, group 1 and group 2 चे elements आतापर्यंत आपण दोन reaction बघितल्या. When group 1 and group 2 reacts with the first group 1 and group 2 reacts with the oxygen, group 2 reacts with the oxygen. Then second आपण बघितलं group 2 and group 1 reacts with the water. आणि आता आपण बघणार आहोत third reaction, that is the group 1 and group 2 elements reacts with the hydrogen. See, alkali metals, that is the group 1 metals, react with the hydrogen at high temperature to form the corresponding metal hydride. Metal hydride means M means what? Whatever metal we are going to use from the first group, that is the 2M plus H2 molecule at the high temperature, that is the 673 Kelvin temperature, we get the 2M plus H minus. These are the metal hydride. यांना म्हणतात metal hydrides. हे झालं group 1 ची reaction when they are reacts with the hydrogen. काय सिंपल रिएक्शन आहे, अल्कली मेटल्स आर रिएक्ट्स विथ द हायड्रोजन ॲट हाय टेम्परेचर. टेम्परेचर हाय असतं आणि आपल्याला काय मिळतो, साधा मेटल हायड्राइड मिळतो. नाउ नेक्स्ट व्हॉट रिएक्शन ऑफ द ग्रुप 2 विथ द हायड्रोजन. बघा ऑल द मेटल्स ऑफ ग्रुप 2 एक्सेप्ट बेरिलियम, ओनली बेरिलियम सोडला तर सगळे जे मेटल्स आहे ग्रुप 2 चे व्हेन हिटेड विथ द हायड्रोजन फॉर्म्स MH2 टाइप हायड्राइड्स. जसं ग्रुप 1 जेव्हा हायड्रोजन बरोबर रिॲक्ट झाला आपल्याला MH प्लस M प्लस H मायनस हायड्राइड टाईपचे हायड्राइड्स मिळाले, आणि जेव्हा ग्रुप 2 रिॲक्ट होतो हायड्रोजन बरोबर तेव्हा आपल्याला MH2 टाईपचे हायड्राइड्स मिळाले. दोन्ही रिॲक्शनमध्ये आपल्याला हायड्राइड्स मिळाले, पण फर्स्ट रिॲक्शनमध्ये दॅट इज द व्हेन ग्रुप 1 रिॲक्ट्स विथ द हायड्रोजन वी गेट द M प्लस H मायनस हायड्राइड, and when group 2 reacts with the hydrogen we get the MH2 type hydrides. Now see next reaction with halogen. What happened when group 1 and group 2 react with the halogens? Do you know the halogens we are denoted by the X? X are nothing but the chlorine, bromine, fluorine and the iodine. आता हे चार हॅलोजन्स आहे, त्या हॅलोजन्स बरोबर ग्रुप 1 ची रिॲक्शन काय होते? All the alkali metals reacts with vigorously with halogens to produce their ionic halide salts. Ionic halide salts means like that. M plus X minus. X is nothing but the halides. X are nothing but the chlorine, bromine, fluorine, iodine. चारींपैकी काही असू शकतो तो X. And M is nothing but the our group 1 metal. That is the when metals of group 1 reacts with the halogens, that is X2. We get the M plus X, that is the ionic halide salt. यांना म्हणतात ionic halide salts. We get the ionic halide salt when the group 1 is reacts with the halogen. Now see when group 2 is reacts with the halogen, काय भेटतंय? All the alkaline earth metals combine with the halogen at high temperature to form halides. आता याच्यामध्ये आपल्याला halides मिळतात. फर्स्ट रिॲक्शन मध्ये when group 1 is reacts with the halogen we get the ionic halide salts भेटले आपल्याला M plus X टाईपचे, and when group 2 is reacts with the halogen we get the MX2 type halide. म्हणजे आपल्याला हे मेटल हॅलाइड्स मिळाले डायरेक्ट MX2. Okay, see students, now next in the next video we are going to see the next topic. So thank you so much for watching.